शरीरा ज्ञानाने लागला ब्रह्मवेत्तेशी फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य बोली बोम झाली दिली तिळांजुळे कुळरूपनामाशी शरीर ज्याशी त्याशी समर्पिले रडतीला तन दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्मा तुका मने रक्षा झाली आपल्या उजळला दीपक कृपा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माता रुक्मिणी पांडुरंगा कार्यक्रम आहे त्यांच्या मानाला या ठिकाणी मान देऊन उपस्थित सर्व या ठिकाणी माता भगिनी पुरुष मंडळी आणि आज या कीर्तन सेवेसाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे असे महाराष्ट्रातील मदंग महामेरू या ठिकाणी मनोहर महाराज थोडे मदंग अलंकार या ठिकाणी महाराज जोशी आणि गायनाचार्य गान गोखले या ठिकाणी आमचे गोपीनाथ महाराज हातबळ आळंदीकर आणि ज्यांनी या ठिकाणी सुंदर चाल गायली असे विठ्ठल महाराज गणेर आणि याच गावातील भजनी मंडळ सर्व आलं महाराज कसं असतंय एखाद्या मुलीचं लग्न व्हावं नवीन नवीन माहेराला यावं माहेर राहून सासराला यावं तुम्ही हो म्हणू नका माहेर राहून माहेराला जात नसतं माहेर राहून सासराला जातात तुम्ही काय मग तसं योग खूप दिवसाने योग आला आणि महाराज जे आहेत ते सर्वांच्या परिचयाचे काय आमचे बाबा काय नाव आपले बाबा नाथ महाराज नाही पुन्हा आणखीन आमचे गायनाचार्य दिनकर बाबा विनेकर बाबा कोण मोहन महाराज आपला परिचय भरपूर आहे पण नाव माहिती भारुडाचार्य वा धन्यवाद आणि सर्व त्या ठिकाणी बसलेले माझे या ठिकाणी माऊलीच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर प्रभू तुम्ही महिषाची हे मुरती मी डोंगरांची तसो भक्ती मनवणी बोल जरी गंगावती तरी स्वीकारावती या ठिकाणी आमचे ज्यांची आवर्जून उपस्थिती आहेत आमचे देशमाने या ठिकाणी देशमाने बाबा तुम्हाला मानेच म्हणतील पण आता गाव सोडल्यानंतर देश सोडला फक्त मानच लागला असेल तर या ठिकाणी मातोश्री जनाबाई किसनराव चिंचानी यांना आज जाऊन 14 दिवस पूर्ण झाले ज्यावेळेस या ठिकाणी मनुष्य येतो आणि मनुष्य आल्यानंतर या जीवनामध्ये मनुष्यानं जे जे काही कर्म केलं त्या त्या कर्मानुसार या ठिकाणी त्याला फळ प्राप्त होत असतं आणि या मातोश्रीनं आयुष्यभर या ठिकाणी आपल्या लहान लहान जे मुलं होते त्यांना सुद्धा या ठिकाणी लहानाचं मोठं केलं आणि एक दिवस त्या ठिकाणी त्या मातोश्रीला त्या भगवान परमात्म्याचा निरोप आला आणि निरोप आल्यानंतर त्याला जावं लागलं आणि गेल्यानंतर हे जीव आहे आपला हे जीव असताना एक हे शरीर सोडलं ह्याला प्रेत म्हणतात ह्याला शिव म्हणतात ह्याला मळ म्हणतात काय ह्या जीवाला किती दिवस ठेवते गेल्यानंतर 10 दिवस महिनाभर 8 दिवस 2 दिवस ठेवतच नाहीत का किती वेळ पाहुणे
आता जुनी माणसं असते बाबासारखे असते ते सगळ्यांना चल चल आवड मुलगी यायची येत असते चल आवडा पण ह्या प्रथाला जास्त दिवस ठेवीत नाही आणि मग ह्या शरीराचं प्रथामध्ये रूपांतर होत असतं म्हणतो कळाला काय म्हणतात झाला प्रेत रूप शरीराचा भाव आणि लक्ष्यला ठाव मशानीचा अगोदर म्हणतात त्याची जागा कुठं असते आपण किती मोठा मोठं तळाव टाळ बंगले काढा काही नाही मला शेवटी एक दिवस आपल्याला का नाही घरी सुद्धा ठेवत नाही मला काय मग या मातोश्रीनं या ठिकाणी जाऊन या मातोश्रीला या ठिकाणी 14 दिवस पूर्ण झाले त्यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम त्या निमित्ताने कीर्तन सेवा झाला त्यांच्या पश्चातील 4 मुली आणि 2 मुली हा यांचा परिवार झाल्यानंतर महाराज एक दिवस या ठिकाणी आपल्याला जावंच लागते ज्यावेळेस येत असताना भगवंताच्या श्रीमद भागवतामध्ये भगवान कपिल देवानं आपल्या मातेला उपदेश केला गर्भ कसा येतो गर्भामध्ये किती सुख आहे किती सुख आहे का गर्भामध्ये सुख नाही सर्व दुःख आहे काय मग या ठिकाणी हा जीव जो आहे ना हा जीव भगवंताला विनंती करतो देवा हे भगवंता या गर्भामध्ये दुःख आहे या गर्भामध्ये दुःख असून या गर्भातून एकदा मला मोकळं कर मी तुला कधीही विसरणार नाही हा भगवंत जीव या ठिकाणी भगवंताचा आणि जीवाचा संवाद चालू असतो आणि ज्या वेळेस या 9 मास या ठिकाणी झाल्यानंतर पृथ्वी झाल्यानंतर हा जीव म्हणतो बाबा केव्हा देवाला चुकतोय देव सुद्धा या ठिकाणी म्हणतो अरे गर्भामध्ये असताना माझी आठवण काढली आणि तेव्हापासून हा जीव या ठिकाणी लहान वय असतं मला लहान वयामध्ये 5 वर्षाचं बालक असतं आणि या ठिकाणी त्याला सर्व कळत आहे कळतं का काही कळत नाही आई 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 म्हणतो आणि ज्या वेळेस मोठा जोपर्यंत होतो ना तोपर्यंत या ठिकाणी तेव्हापासून या संसारामध्ये दुःख आहे ह्या संसारामध्ये सुख कुठंच नाही जर पाहिलं तर सांगितलं दासोदात्या कसं काय तुमचं चुकीत का दासोदात्या म्हणतं काय बरं होतं बरं नाही सगळ्याचं सांगतं मला दुःख या जगामध्ये सुखी कोणी नाही मला स्वामी समर्थ आपलं रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे आणि विचारी मना तुझे शोधून पाहिले काय या जगामध्ये सुख कोणीच नाही सुखी कोणी सर्व दुःखी आणि मग या ठिकाणी हा जीव असताना आल्यानंतर भगवंताचं नाम चिंतन त्या ठिकाणी करायचं असतं परंतु नाम चिंतन या ठिकाणी विसरत असतो एकदाच काय म्हणतो या दुःखातून वेगळं कर मी तुला कधी विसरणार
करतो देवा, या दुःखातून एकदा या ठिकाणी निसर्गाने मी तुला कधी विसरणार नाही. पण तू जीव पायमाने भगवंताला विसरतो आणि विसरल्यानंतर महाराज त्या जगामध्ये आल्यानंतर सुख या ठिकाणी कुठंच नाही. सुख आहे का? सुख कुठंच नाही. विचार जर करता असता की बाबा या ठिकाणी पुढे गेल्यानंतर सुख या संसारामध्ये सुख नाही, सर्व दुःख आहे. परंतु सुख मानावं लागतं आणि मानल्यानंतर मनाला समाधान होत असतं. आणि एक वेळेस या ठिकाणी कसं असतं महाराज, आता हे वारकरी सर्व भजी मंडळ आहे. आपण म्हणतो महाराज हे सगळं गायनाचे आले, सगळं वादनाचे आले, सर्व आहे. परंतु काही काही लोक आपलेच लोक आपल्याला खाली मिळतील म्हणून महाराज काय याचा प्रश्न केला महाराज. खेकडे तर पाहिले रे, खेकडे पाहिले ना. मग एक मला आमच्या मनोहर महाराज म्हणजे आमच्या देवनांदेला खेकडे, गोपीनाथ महाराज म्हणजे आमच्या बाबळगावला खेकडे. खेकडे एकच आहे. खेकडे बदल आहे का? ते म्हणजे आमच्या इकडचे खेकडे काय म्हणजे आमच्या इकडचे खेकड्याला काय करावं लागतं, त्या भरणीमध्ये ठेवून झाकण लावावं लागतं. आणि गोपीनाथ महाराज आमच्या इकडे खेकड्या कसं नाही म्हणजे झाकण जवळ कसं काय ते म्हणजे काय नाही. खालचा जे खेकडा आहे ना, गोळीचे खेकडा चालला नाही ना, त्याचे पाय असतो कसा जातो पाहतो. तर या ठिकाणी अमनुष्य देह सुद्धा अधोगतीला जातो आणि अधोगतीला गेल्यानंतर एक ना एक दिवस शरीर या भगवंताला दिले की आपलं आहे का? आपलं नाही, आपलं कुठं आणलं ते हे आता शेतामध्ये पाळी घालायची पास नाही दिली. दासोता त्याला सकाळचा त्यानं पास दिली महाराज. कुठपर्यंत दिली? काम होत दिली का नाही? आता दासोता त्यानं महिनाभर ठेवली, 2 महिने ठेवली, ते सगळं त्या मागणारच ना. दासता द्या पासीचं काम झालं आता देऊन टाकावं. मग गेली. मग तसं हे काय आपण उष्ण आणलेलं आपलं आहे का?
ज्याची त्याला जसं या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात बाबा या जीवनामध्ये आलं ना एक दिवस तुला जायचे तू म्हणत असतील बाबा माझा वशिला भरपूर आहे माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे 10 लाख 10 कोटी आपल्याला म्हणायला काय लागते काय इतकी संपत्ती मला कोणाची भीती तुला भीती नाही बाबा तुला एक दिवस या ठिकाणी तुझी वाट जो पाहिलाय ना ते एक दिवस तुला येणार आणि घेऊन जाणार नाही कोणाचे घडी घडी काळ वाटाची पाहे अजून किती आहे मग महाराज 80,000 बायका 1.25 लाख नातू 14 चौकड्याचं राज्य असा रावण असणारा त्याला सुद्धा या ठिकाणी त्याचं का नाही आयुष्य संपलं माणूस म्हणतो आमच्या इथं किती दिवसापासून थकले त्याचं कसं काय द्वारा तुटलाच नाही काय आयुष्य संपलं नाही आयुष्य संपल्याशिवाय कसं जाईल तो जाणार नाही ज्या वेळेस या आयुष्याची माळ एकदा तुटली तिथं कोणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला थांबू शकत नाही म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सुद्धा एका बोलामध्ये म्हणतात तुटला आयुष्याचा डोरा ये आणि तुम्ही म्हणता असताना बायको कोण नाही कोणाचं नाही महाराज जोपर्यंत सब सुखके सगळे सुख असेल तर या ठिकाणी सुखाचे सगळे दुःखामध्ये कोण नाही पैसे के भाई हा महाराज सुखामध्ये सर्व येतात आणि दुःखामध्ये कोणी नाही एक ना एक दिवस या ठिकाणी आयुष्याची माळ जर तुटली तर आपल्यालाच या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून हा जीव या ठिकाणी येत असतो ना हे जीव या ठिकाणी आपल्या शरीरामधून हे पंच प्राण ज्ञानेंद्रिय आपले वायू सर्व या ठिकाणी शरीरातलं जे आहे ना एकदा निघून जातंय हे सुद्धा आपलं नाही महाराज एक 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 पाठ आपल्याला सोडून जाते तुम्ही जर म्हणता असताना डोळे माझे डोळे सुद्धा नाही दिसत नसलं की ऑपरेशन करतोय कान या ठिकाणी गेले कान गेल्यानंतर मिशन बसतोय देवाने विचार केला मानव प्राणी किती हुशार झाला महाराज हा जे नाही ते पाठ या ठिकाणी बदलतो त्याच्यामुळे देवाने एकदमच या ठिकाणी आयुष्याचा द्वारा तुटला निघून जावा लागते
आणि मग या ठिकाणी गेल्यानंतर ह्या मनुष्याच्या शरीरातून एकदा आत्मा निघून गेला की याचं रूपांतर कायामध्ये होतंय, या प्रेतामध्ये होतंय. हेच आपणाच्या प्रथम झाला प्रेत रूप शरीराचा भाव आणि लक्षेला ठाव स्मशानीचा. या शरीराला मशानामध्ये न्यावा लागतं. घरामध्ये 2 तास सुद्धा ठेवत नाहीत बाबा. उचला उचला म्हणतात, लवकर चला. आणि मग पाहुणे लावणे एखादा तरी मी सांगून गेलो, वाट कोणाची पाहत नाही, लवकरात लवकर ह्याला बाहेर काढावं लागतं. हे शरीर कसं आहे आपलं, नाशवंत शरीर आणि एक दिवस जाणार आणि गेल्यानंतर ह्याला घरामध्ये ठेवीत नाही. ह्याला मशानभूमीमध्येच न्यावं लागतं. कितीही बांगला बांधला, मटाव मोठ, टाळाव टाळ, माड्या माड्या, काय आता माड्यात निघाल्यात ना. हा त्याच्यावर आता किती आशा केली माणसानं, घरामध्ये कुणाचं घर असल्या एखादं रूम बांधून द्या, लगेच त्याला वरी गज काढतो. कसं काय नाही, पुढे वरी जर अवसानात जर बांधू, मग पुढे गेल्यानंतर दुसरा काढला, तिसऱ्याला बी वरी गज आहे. तिसरा झाल्यानंतर म्हणजे कसं काय बस झालं काय बस होते. पण पुन्हा योग लागले तर 4था काढू. किती मोठा बांधतो, किती तळाव ताळ काढ, तुला एक ना एक दिवस मशानामध्येच जायचं. आणि या शरीराची तुझी काय होणार आहे, एक दिवस मातीच होणार आहे. आणि आला कुठून, मातेच्या गर्भामधून आला, म्हणून माता म्हणतात. आणि जायचे कुठं, मातीमध्ये, त्याला काय म्हणतात, माती. आणि म्हणून ह्या शरीराची काय होती, शरीराची होय माती. आणि कोणी न कोणी सुद्धा सोबत येत नाही. पाहुणे लावणे कुठपर्यंत असतात, मशानभूमीपर्यंत असतात. त्यांना काय होत असतं मला, आता ह्या मातोश्री गेल्या, ह्या मातोश्री गेल्यानंतर आज 14वा दिवस, 14वा ना, त्याला गंगापूजन म्हणतात. ह्या मातोश्री गेल्यानंतर पहिला दिवस, दुसरा दिवस, 10 दिवस झाल्यानंतर त्यांचं कर्म करावं लागतं. हा कोणतं कर्म करावं लागतं, गंगेवर जायचं. गंगेवर गेल्यानंतर पिंडदान पाडावं लागते. 11वा, 12वा, 13वा आणि 14वा. 13वा झाल्यानंतर 14वा, ह्याला काय म्हणतात, गोड जेवण म्हणतात, गंगा पूजन म्हणतात. गंगेकडे जायचं, गंगेचं पाणी आणायचं, आपल्या स्वयंपाक जो असतो ना त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं, त्याचं जल, म्हणून त्याला गंगा पूजन. आणि आपण देवालयामध्ये देव असतील ना, त्या देवाची त्या पाण्यानं त्यांना स्नान घालायचं. तेव्हापासून या आपण काय म्हणतो, आमचं सुतक मग याला काय म्हणते, गंगा पूजन. मग या गंगा, या मातोश्रीचा गंगा पूजन या ठिकाणी आज आहे. आणि मग या 4 सुपुत्राने आपले कर्म केले. कर्म कोणते केले, पिंडदान तुकोबराय म्हणतात.
असते महाराज. या कलियुगामध्ये आई वडिलाचं कोणीच कोणतं कार्य करेना महाराज. अहो, ज्या मातेनं ज्या वडिलांना आयुष्य या ठिकाणी काबाड कष्ट केलं, कोणाच्या सुखासाठी? स्वतःच्या सुखासाठी का? स्वतःच्या सुखासाठी नाही, आपल्या मुलाच्या सुखासाठी काबाड कष्ट केलं. आणि तेच मुलगा या ठिकाणी एक दिवस विसरतो महाराज. आणि मग या ठिकाणी जे कर्म केलं त्या मातोश्री गेल्यानंतर, याचं कर्म करावं लागतं. 14वा झाल्यानंतर महिन्याला मासिक घालावं लागतं, 6 मासिक घालावं लागतं. आणि पुन्हा शेवटला वर्ष श्राद्ध असतं. आता गंगा पूजन कोणी घाली ना महाराज? घालतात ना बाबा. 15 एकर वावर आहे, शेती किती म्हणजे 15 एकर आहे. आईचं गंगा पूजन ना जाताचं असतंय, येताचं असतंय, डोक्याला काय लागतंय? काय नको घालू, काय नको, काय गरज नाही. मग ते झाल्यानंतर मग त्याच्या घरामध्ये सुख नाही, सुख येते मला सुखच नाही. ते म्हणतात कसं कसं व्हायला की कधी दासोदा त्या काय या संसारामध्ये काय सुख लागल ना? आईचं कर्म केलं तू नाही. मग माणूस या ठिकाणी दुःखी असतो. मग या जणांकडे जातं, ते काय म्हणतंय? पितृदोष सांगतो, पितृदोष लागत असतो. जे आई वडिलाचं कर्म करत नाही त्याला पितृदोष लागत असतो. आणि म्हणून या ठिकाणी हे शरीर गेल्यानंतर याच्यामध्ये जडतो कोण? आपण लढत नाही. काम क्रोध महाराज जे शरीरामध्ये जे आहे ते पंचप्राण ते लढतात. आणि म्हणून या शरीराच्या तीर्थामध्ये रूपांतर होतं. रूपांतर झाल्यानंतर हे सुद्धा लढतात. एखादी व्यक्ती घरातून जात असेल तर त्याच्या घरातले आपण म्हणतात बाबा आपण या ठिकाणी लढतो, पण लढत असताना आपल्या शरीरामध्ये हे शरीर जात आता शरीर जागची जागेवर असतं. आत्मा निघून जातो. आत्मा निघून गेल्यानंतर या ठिकाणी रात्रंदिवस लढत असतात. पण ह्या कृताला ह्या शरीराला स्मशानभूमीमध्ये नेतात, अंत्यसंस्कार करत असतात. अंत्यसंस्कार करत असताना ज्या वेळेस तो घट असतो, घट तर आपण काय बोलतो, मडकं म्हणतो, आणि त्या मडक्यामध्ये गौरी टाकतात. आणि गौरी टाकल्यानंतर त्याचा धूळ आपल्या खांद्यावर, या ठिकाणी मडकं खांद्यावर घ्यायचं. खांद्यावर घेतल्यानंतर आपल्या मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जे काय असतं ना, ज्या मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जे काय कर्म करावं लागतं, जोपर्यंत मनुष्य म्हणतो महाराज इतकं काही प्रॉपर्टी कमवली, इतकी संपत्ती कमवली, तर एक दिवस सुद्धा घरात राहता आलं नाही. 2 तासाच्या आत बाहेर काढतात. आणि बाहेर नेत असताना आपली सुद्धा चर्चा असते, महाराज किती माणूस चांगला होता,
किती चांगला होता. जाणार एक ना एक दिवस जाणार. या जगामध्ये जीव आला येणार आणि जाणार. हे कोणाला सुद्धा चुकलं नाही. महाराज देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. येण्याचे पामर जीव किती. महाराज एक दिवस यायचे एक दिवस जायचे हे निश्चित आहे. परंतु या जीवामध्ये आल्यानंतर काहीतरी कर्म करावं लागतं. ते कर्म चांगलं असो वाईट असो. वाईट जर कर्म केलं तर लोक गेल्यानंतर वाईट कर्म केलं तर वाईटच म्हणणार आणि चांगलं जर कर्म केलं ना चांगलंच म्हणणार बाबा. आणि म्हणून या ठिकाणी मनुष्य देह गेला त्या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी काम करून जातात आणि मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे कीर्ती जात असते. महाराज मनुष्य जरी गेला त्याची कीर्ती आज अमर राहत असते. ज्याने कर्म चांगलं केलं त्याचं सुद्धा नाव निघत असतं आणि वाईट कर्म केलं त्याचं सुद्धा या ठिकाणी नाव निघत असतं. म्हणून जितकं होईल तितकं आपण या ठिकाणी कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आणि या जगामध्ये आल्यानंतर आई वडिलाला कधीही विसरायचं नाही. महाराज माऊली सुद्धा मध्ये ठिकाणी सकल तीर्थाची धुरे जे का माता पिता. अहो ज्या आई वडिलांनी आपल्याला ज्या मातेने 9 महिने 9 दिवस या ठिकाणी सांभाळ केला आणि त्या मातेला या ठिकाणी कधीही विसरायचं नाही. ज्या वेळेस आपण या ठिकाणी जगामध्ये आहोत आणि जगामध्ये असून सुद्धा या ठिकाणी आई वडिलांची जर सेवा नाही केली ना महाराज हे पित्त मी तुम्हाला सांगून पित्त दोष लागत असतो. आणि मग या ठिकाणी तुकोबराय म्हणतात रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. काम क्रोध माया ही माया कशी. ज्यावेळेस जन्म झाल्याबरोबर ही माया चिटकली त्यावेळेस या ठिकाणी विचार करा. एखादं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असते कोण नर्स असते. किती पेशंट येतात किती जातात त्याला सुकटा काही नाही महाराज. काही सुख नाही दुःख काही नाही. आणि ज्या वेळेस त्याने आता माया कशाला म्हणतात ज्या वेळेस एखाद्या मुलाचं लग्न जमलं अगोदर होतं का नव्हतं. माझं म्हणलं की माया लागली. माझं आणि मी पण आला की या ठिकाणी मग ही माया. मग या ठिकाणी शरीर या ठिकाणी खाली पडतं आणि आत्मा निघून जातो. आणि मग हे मनातले घरातले जे लोक असतील ना घरातले लोक कोण आपले नाही हे आहेत काम क्रोध माया मोह मत साविका चमिका हे लोक सांगितले.
मग याच्यामध्ये झाल्यानंतर तुकोबा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये वैराग्याचे क्षणी लागले वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा. मग या ठिकाणी जो असतो जीव गेल्यानंतर याचं रूपांतर करता झाल्यानंतर ह्याला घेत असताना महाराज ज्या मशानभूमीमध्ये नेतात आणि त्याच मशानभूमीमध्ये नेत असताना जो काही मी सांगून गेलो मडका असतं त्या मडक्यामध्ये शेणाची गवळी असते आणि ते गवळी या ठिकाणी महाराज ज्या वेळेस प्रेताला अंत्यसंस्कार करण्याच्या वेळेस अग्नी दहन करायचं त्यावेळेस टायर कधी टाकायचं नाही, राखेल कधी टाकायचं नाही. तुम्हाला टाकायचंच ना, लय तुमची प्रेम आहे ना, 25 किलो तूप गावाला टाका, गाईचं तूप टाका, टायर टाकू नका, राखेल टाकू नका त्याच्यामध्ये. कापूर टाका आणि असं या ठिकाणी त्या प्रेताला दहन करत असताना ते जे काही मडकं असतं हे मडकं आपल्याला काय करावं लागतं, घरूनच येत असताना वेस असते त्या वेशीमध्ये त्याच्यामध्ये धान्य जे असतं ते धान्य खाली सोडायचं, पुन्हा त्या याच्यात त्या वस्त्राला गाठ बांधायची आणि गाठ बांधल्यानंतर जो काही मडकं त्याला घट म्हणतात आणि ते घट या ठिकाणी मशानभूमीमध्ये गेल्यानंतर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी घेतल्यानंतर ते गवळी जी असती त्या गवळी त्या सरणामध्ये टाकायची, त्या प्रेताला दहन करायचं आणि दहन केल्यानंतर जे काही घट आहे त्या घटामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या प्रेताला पिढी घालायची. म्हणून अभंगाच्या काही ठिकाणी ह्या प्रेताचं दहन करतात, काही ठिकाणी ह्या प्रेताचं जपन करतात आणि काही ठिकाणी या प्रेताला गंगेमध्ये विसर्जन करतात आणि आपल्या इकडे दहन करतात. आणि म्हणून या ठिकाणी जो काही घट आहे हे घट त्याच्या चरणावर सोडल्यानंतर आपले दहन केल्यानंतर हे घट फिरवावं लागतं. फिरविला घट होडीला चरी महावाक्य भरी बोंब झाली. मग असं बोंबलावं लागते महाराज. काय म्हणते महाराज, काही लोक येणे कधी बोंबलतच असते, बोंबलावं लागते महाराज. मग या ठिकाणी जे कर्म आहे ते आपल्याला कर्म करावं लागते आणि म्हणून या ठिकाणी कर्म करत असताना फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य दोन्ही बोंब झाली. मग शरीर जे असतं ना महाराज कितीही करा, या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये 6 विकार आहे, षडविकार सांगितले. या षडविकारातून जर आपण या ठिकाणी आपण जन्माला आल्यानंतर आपले आई वडील जे आहेत त्या आई वडिलांची नितांत सेवा करायची. कुठं जाऊ नका तुम्ही, तीर्थयात्रेला जाऊ नका, कुठं जाऊ नका.
जायची गरज नाही. अहो जिवंत आपले आई वडील जे आहेत ना हेच आपले विठ्ठल रुक्माई. कुठं जायचं काय नाही. आणि म्हणून या ठिकाणी गोवारा सांगतात फिरविला घट पुढीला चरणी महावाक्य ध्वनी झाले. अशा प्रकारे झाल्यानंतर महाराज जे काय शरीर आपलं नाही, हात आपले नाहीत, पाय आपले नाही, ज्याचं त्याचं या ठिकाणी पंचमहाभूताचं शरीर आहे. आपण उष्ण अंग सांगून गेलो ज्याची त्याला द्यावं लागतं आणि आपलं निवांत जायचं. आणि जीवा या ठिकाणी आल्यानंतर आपण भगवंताचं नामचिंतन भगवंताला कधी विसरायचं नाही. आपण या ठिकाणी भगवंताचे एक वेळ आपण भजन करू. चला हातात त्यावर करा. ज्याला हातात त्याने वर करा. झाला प्रेत लोप शरीराचा भाव लक्षी ठाव स्मशानीचा. रडती रात्र दिवस काम कद माया म्हणती हाय हाय यमधर्मा. महाराज या जगामध्ये आल्यानंतर ज्या मातेनं 9 महिने 9 दिवस या ठिकाणी वागवलं त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आजचा जो काय कार्यक्रम आहे. महाराज किती संपत्ती असू द्या ज्यावेळेस आपली आई निघून गेली ना त्यावेळेस तुम्ही भिकारी झालात. भिकारी. स्वामी या ठिकाणी स्वामी विवेकानंद या ठिकाणी सांगतात आणि आई गेल्यानंतर रडून उपयोग नाही. महाराज तिनं काय आपल्या आयुष्यामध्ये काय केलं. अहो आपल्या मुलाबाळासाठी हाडाचे काळे केले, जीवाचं रान केलं आणि आपल्या मुलाबाळाची व्यवस्था चांगलं व्हावं म्हणून रात्रंदिवस ती माता या ठिकाणी राबल्या गेली. आणि राबल्यानंतर आपलं कर्म जे आहे हे आपलं कर्म आपण या ठिकाणी आपल्या माता पित्याचं करावं लागतं. हे सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात कशाला गेली आई तू स्वर्गाला.
महाराज तुम्ही जर विचार करत असताल हे आमचे नातेवाईक आहे. नातेवाईक मला क्षणासाठी क्षणिक सुखासाठी जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला विसर पडेल का तुझ्या या लाडक्याला. विसर पडेल का तुझ्या या लाडक्याला. महाराज हे नातेवाईक आहे. 2 दिवसासाठी आल्यानंतर त्यांचा विसर मला पडेल. आणि आई या जगामधून आज तू या ठिकाणी निघून गेली आणि गेल्यानंतर माझा जीव या ठिकाणी कासावीस होतोय. कशाला गेली